Okay, good morning students. आपण सेकंड इयर सिव्हिल यामधील कॉन्क्रीट अँड टेक्नॉलॉजी हा सब्जेक्ट पाहत आहोत. त्यामधील थर्ड युनिट आपला स्टार्ट केलेला आहे कॉन्क्रीट. त्यामध्ये आपण लास्ट लेक्चरला प्रॉपर्टीज ऑफ हार्डन कॉन्क्रीट एक्सप्लेन केलेलं आहे. त्यामध्ये स्ट्रेंथ, ड्युरेबिलिटी, इम्परमिएबिलिटी, डायमेन्शनल चेंजेस अँड फायर रेजिस्टंट या फाय प्रॉपर्टीज आपण पाहिलेल्या आहेत. त्यामध्ये दोन एक्सप्लेन केलेले आहेत. फर्स्ट होती स्ट्रेंथ, त्यामध्ये कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ, फ्लेक्झरल स्ट्रेंथ, टेन्साईल स्ट्रेंथ, बॉन्ड स्ट्रेंथ, शिअर स्ट्रेंथ ह्या आपण एक्सप्लेन केलेले आहेत. त्यानंतर सेकंड होती ड्युरेबिलिटी, इम्परमिएबिलिटी हे एक्सप्लेन केलेले आहेत. आपण आता फोर्थ सुरू करतो इलॅस्टिक प्रॉपर्टीज ऑफ कॉन्क्रीट. The properties of concrete are the properties which exhibit concrete is an elastic material. ते काय असतं? एक्झिबिट कॉन्क्रीट इज अन इलास्टिक मटेरियलमध्ये असतात. मग कोणत्या त्यामध्ये 4 पार्ट्स पडतात इलास्टिक प्रॉपर्टीजमध्ये. फर्स्ट आहे इलॅस्टिसिटी, सेकंड श्रिंकेज, थर्ड क्रीप, फोर्थ थर्मल एक्सपेन्शन. या 4 प्रॉपर्टीज पडतात इलास्टिक प्रॉपर्टीजमध्ये. इलॅस्टिसिटी, श्रिंकेज, क्रीप अँड थर्मल एक्सपान्शन. त्यामध्ये फर्स्ट आपण पाहू इलॅस्टिसिटी. कॉन्क्रीट इज नॉट ट्रूली अँड इलॅस्टिक मटेरियल. कॉन्क्रीट काय असतं? इज नॉट ट्रूली अँड इलॅस्टिक मटेरियल असतं, बट बिहेव्स ॲज अन इलॅस्टिक मटेरियल विदिन द रेंज ऑफ युज्युअल वर्किंग स्ट्रेसेस. पण ते काय करतं? बिहेव ॲज अन इलॅस्टिक मटेरियलवरती विदिन द रेंज ऑफ युज्युअल वर्किंग स्ट्रेसेसवर ते काम करतं इलॅस्टिसिटी. काय पॉईंट होता? कॉन्क्रीट इज नॉट ट्रूली अँड इलॅस्टिक मटेरियल बट it behaves as an elastic material within range of usual working stresses. And the next point is the modulus of elasticity of concrete may be defined as the changes of stress with respect to elastic strength and determined from the equation. काय the modulus of elasticity of concrete, the modulus of elasticity of concrete असतं may be defined as, ज्याला डिफाईन कशाने करतो आपण? the changes of stress with रिस्पेक्ट टू इलॅस्टिक स्ट्रेन. म्हणजे जे आपले चेंजेस असतात ते स्ट्रेसचे जे चेंजेस होतात त्याला डिवाइड बाय काय? विथ रिस्पेक्ट टू इलॅस्टिक स्ट्रेन अँड डिटरमाइन फ्रॉम द इक्वेशन. मग त्याचं इक्वेशन आहे पुढं मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी इट इज डिनोटेड बाय कॅपिटल ई अँड स्मॉल सी. मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी दॅट इज EC इज इक्वल टू युनिट स्ट्रेस डिवायडेड बाय युनिट स्ट्रेन. हा झाला त्याचा फॉर्म्युला. मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी EC is equal to unit stress divided by unit strain. परत रिपीट करतो मग. The modulus of elasticity of concrete may be defined as the changes of stress with respect to elastic strain and it is determined from equation modulus of elasticity EC is equal to unit stress divided by unit strain. Next, it is a measure of the sufficient of the concrete structure. ते काय करतं? इट इज मेजर ऑफ द स्टिफनेस ऑफ कॉन्क्रीट स्ट्रक्चर. जी स्टिफनेस असते आपली कॉन्क्रीट स्ट्रक्चरची ती मेजर करतं. इट इज अ मेजर ऑफ द स्टिफनेस ऑफ द स्ट्रक्चर, स्टिफनेस ऑफ द कॉन्क्रीट स्ट्रक्चर. द नेक्स्ट द फॅक्टर विच इन्क्रीज द स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट इज ऑल्सो इन्क्रीज. ते आपले फॅक्टर असतात ते जर इन्क्रीज झाले तर स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट ऑल्सो काय होते? इन्क्रीज होते. इट इज मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी ऑल्थो टू अ लेझर डिग्री, लोअर वॉटर सिमेंट रेशोज, richer mixer, lower contents, longer curing periods and the greater ages improve the modulus of elasticity of concrete. कशावर अवलंबून असतं? जे लेझर डिग्री होती आपली नंतर लोअर वॉटर सिमेंट जर रेशो आपण वापरला, रिचर मिक्सर्स केलं, लोअर कॉन्टेंट्स जर हे केले तर आपण अँड लॉंगर क्युरिंग पिरियड्स अँड द ग्रेटर एजेस इम्प्रूव्ह द मॉडल्स ऑफ इलॅस्टिसिटी ऑफ कॉन्क्रीट. हे त्याच्यावर इलॅस्टिसिटी अवलंबून असते. रिपीट करतो. The factor which increase the strength of concrete also increase its modulus of elasticity although to a lesser degree. Lower water cement ratios, richer mixtures, lower contents, longer curing period and the greater ages improve the modulus of elasticity of concrete.
The next आहे the type of grading of aggregates also effects of modulus of elasticity. म्हणजे आपले ग्रेडचे टाईप असतात कॉन्क्रीटचे ग्रेडचे M5 M10 M15 M20 असे जे काही ग्रेड्स असतात कॉन्क्रीटचे ते पण इफेक्ट करू शकतात आपल्या मॉड्युलस ऑफ इलेस्टिसिटीवरती. काय द टाईप ऑफ ग्रेडिंग ऑफ ॲग्रिगेट्स ऑल्सो इफेक्ट द मॉड्युलस ऑफ इलेस्टिसिटी. हा झाला आपला इलेस्टिक प्रॉपर्टीज ऑफ कॉन्क्रीटमध्ये फर्स्ट होता इलेस्टिसिटी, हा आपण एक्सप्लेन केलेला आहे. त्यानंतर सेकंड आहे श्रिंकेज मीन्स अंकुचन. Shrinkage. In its plastic stage, concrete shrinks due to absorption of water by the aggregates. A bleeding of the pre-water to top the surface. म्हणजे काय? इन इट्स प्लास्टिक स्टेज. श्रिंकेज कुठं होतं? ते प्लास्टिक स्टेजला होतं. कॉन्क्रीट श्रिंक ड्यू टू ॲब्झॉर्प्शन बाय वॉटर. जेव्हा आपलं कॉन्क्रीट पाणी अब्झॉर्ब्स करतं त्याच्यानंतर बाय वॉटर ॲग्रिगेट्सद्वारे ज्यावेळेस आपलं कॉन्क्रीट आहे ते वॉटर ॲब्झॉर्ब करतं अँड ब्लिडिंग ऑफ द प्री वॉटर. त्यानंतर ब्लिडिंग होती प्री वॉटर टू द टॉप द सरफेसला, त्यावेळेस काय होतं? श्रिंकेज होतं. पहा, इन इट्स प्लास्टिक स्टेज concrete shrinks due to absorption of water by the aggregates and bleeding of the pre-water to the top of the surface. The next day, this water dries rapidly at the surface. ते वॉटर काय होतं? ड्रायज होतं रॅपिडली, म्हणजे फास्टली रॅपिडली होतं सरफेसवरती अँड कॉसेस श्रिंकेज. मग त्याच्यामुळे काय होतं? श्रिंकेज होतं. दिस वॉटर ड्रायज रॅपिडली ॲट द सरफेस अँड कॉसेस श्रिंकेज. क्रॅक्स डेव्हलप्स ड्यू टू श्रिंकेज. मग त्यामुळे काय करतात? क्रॅक्स डेव्हलप होत जातात आपले श्रिंकेजचे. ॲट दिस स्टेज द कॉन्क्रीट बिंग प्लास्टिक नो स्ट्रेसेस आर प्रोड्यूस ड्यू टू श्रिंकेज. स्टेजवरती काय होतं? कॉन्क्रीट बिंग प्लास्टिक नो स्ट्रेसेस आर प्रोड्यूस ड्यू टू श्रिंकेज. त्यामुळे काय होतं? श्रिंकेज आपलं प्रोड्यूसड होतं. This water dries rapidly at the surface and causes shrinkage. Cracks develop to shrinkage. At this stage, the concrete being plastic, no stresses, and produced due to shrinkage. The next, shrinkage also occurs during chemical process by hydration of the cement. Shrinkage also occurs काय करतं? कशामुळे होतं? केमिकल प्रोसेस ऑफ हायड्रेशन ऑफ द सिमेंट. जी आपली हायड्रेशन ऑफ सिमेंटमध्ये जी केमिकल प्रोसेस होते त्यावर पण अवलंबून काय असतं? आपलं श्रिंकेज असू शकतं. श्रिंकेज also during chemical process of hydration of the cement. The chemical combination of cement and water results in reduction of volume and shrinkage takes place. म्हणजे काय? द केमिकल कॉम्बिनेशन ऑफ सिमेंट, जे केमिकल कॉम्बिनेशन असतं आपलं सिमेंटचं अँड वॉटर रिझल्ट, जे आपल्या वॉटरचे रिझल्ट येतात द रिडक्शन व्हॉल्यूम. त्यामुळे काय होतं? व्हॉल्यूम हा आपला रिडक्शन होतं अँड श्रिंकेज टेक्स प्लेस. त्यामध्ये काय होतं? श्रिंकेज होतं. आकुचन पावतं आपलं कॉन्क्रीट. Shrinkage also occurs during chemical process of hydration of the cement. The chemical combination of cement and water results in the reduction of volume and shrinkage takes place. And the next day, if the concrete can freely shrink, आपलं concrete काय करतं? Can freely shrink, it will not adversely affect and structure, but if it is retained, tensile stress will be developed causing cracks. Means if the concrete can freely shrink, it will not adversely, they will not adversely affect the structure. ते adversely affect the structureला not करतं. but पण if it is the retained, काय होतं? रिटेन होतं. टेन्साईल स्ट्रेस विल बी डेव्हलप कॉसिंग क्रॅक्स. मग त्यानंतर काय होतं? टेन्साईल स्ट्रेस विल बी डेव्हलप, आपली टेन्साईल स्ट्रेस असते ती डेव्हलप होते आणि कॉसिंग क्रॅक्स. त्यामुळे काय पडतात? क्रॅक्स पडतात. If the concrete can freely shrink, it will not adversely affect the structure, but if it is retained, tensile stresses will be developed causing cracks. Then the next day, shrinkage of concrete is increased by water condensations.
जे आपलं जे श्रिंकेज असतं कॉन्क्रीटचं ते इन्क्रीज कशामुळे होतं बाय वॉटर कॉन्सिस्टन्सीज जे आपले वॉटरची कॉन्सिस्टन्सीज असतात त्यामुळे पण आपलं श्रिंकेज इन्क्रीज होऊ शकतं. नंतर ग्रेटर वॉटर सिमेंट रेशोज अँड हाय सिमेंट कॉन्क्रीट जर आपण जास्त वॉटर सिमेंट वापरला तर पण आपलं श्रिंकेज होऊ शकतं कॉन्क्रीटचं. आणि जर आपण हाय सिमेंट कॉन्क्रीट जर वापरले तरी पण आपलं श्रिंकेज होऊ शकतं. श्रिंकेज ऑफ कॉन्क्रीट इज इन्क्रीज बाय वॉटर कॉन्सिस्टन्सीज, greater water cement ratios and high cement content. त्यानंतर नेक्स्ट आहे द श्रिंकेज कॅन नॉट बी कम्प्लिटली इलिमिनेटेड. द श्रिंकेज काय कॅन नॉट बी कम्प्लिटली इलिमिनेटेड आहे. इट कॅन हाऊएव्हर बी रिड्यूस्ड बाय द यूज ऑफ सॅच्युरेटेड ॲग्रिगेट्स. इट कॅन हाऊएव्हर काय करतं रिड्यूस बाय द यूज ऑफ सॅच्युरेटेड ॲग्रिगेट्स. हे रिड्यूस करतं लो सिमेंट कॉन्टेंट प्रॉपरली डिझाईन मिक्सेस. जर आपण लो सिमेंट कॉन्टेंट वापरले आणि प्रॉपरली डिझाईन मिक्स केली. मॉइस्ट कूल कंडिशन्स जर आपण कूल कंडिशन ऑफ कास्टिंग अँड शॅलो लिफ्ट्स ऑन प्लेसिंग. मॉइस्ट कूल कंडिशनमध्ये आपण जर कास्टिंग केली तर कॉन्क्रीटची आणि शॅलो लिफ्ट्स ऑन प्लेसिंग जर व्यवस्थितरित्या केली तर काय होऊ शकतं आपलं श्रिंकेज होऊ शकत नाही. रिपीट करतो मी. The shrinkage cannot be completely eliminated. It can, however, be reduced by the use of saturated aggregates, low cement content, properly designed mixes, moist and cool conditions of casting, and shallow lift on placing. Then the next day, use of tight and non-absorbent formwork will also reduce shrinkage. काय होतं आपलं यूज ऑफ टाईट अँड नॉन ॲबसॉर्प्टंट फॉर्मवर्क. आपण जे फॉर्मवर्क करतो तो कसं करतो यूज ऑफ टाईट अँड नॉन ॲबसॉर्प्शन फॉर्मवर्क विल बी ऑल्सो रिड्यूस श्रिंकेज. त्यानुसार पण आपलं श्रिंकेज आहे काय ते रिड्यूस होऊ शकतं. काय यूज केल्यानंतर टाईट अँड नॉन ॲबसॉर्बंट फॉर्मवर्क वापरल्यानंतर आपलं श्रिंकेज रिड्यूस होऊ शकतं. त्यानंतर नेक्स्ट आहे द ॲक्शन ऑफ कॉन्ट्रॅक्शन and expansion of concrete on drying and wetting is known as moisture movement. So definition आली पहा moisture movement ची. The action of contraction and expansion जी ॲक्शन असते आपली ती कॉन्ट्रॅक्शन आणि एक्सपान्शनची ऑफ कॉन्क्रीटची ऑन ड्राईंग अँड वेटिंग. ती काय होती ड्राईंग अँड वेटिंग त्यालाच काय म्हणतात आपण मॉइश्चर मुवमेंट इज कॉल्ड एज मॉइश्चर मुवमेंट. Water draining structures, great care is to be taken to avoid development to shrinkage cracks. ते काय करतं फॉर वॉटर रिटेनिंग स्ट्रक्चर असतात आपले ते ग्रेट केअर टू बी टेकन टू अवॉइड डेव्हलपमेंट श्रिंकेज क्रॅक्स. ते आपण तिथं पण डेव्हलपमेंट आपले होऊ शकतात श्रिंकेज क्रॅक्स. द ॲक्शन ऑफ कॉन्ट्रॅक्शन अँड एक्सपेन्शन ऑफ कॉन्क्रीट ऑन ड्राईंग अँड वेटिंग इज नोन ॲज मॉइश्चर मुवमेंट. For water retaining structure, great care is to be taken to avoid development to shrinkage cracks. हे झालं आपलं श्रिंकेज. फर्स्ट काय पाहिलं आपण इलेस्टिसिटी. कशामध्ये इलेस्टिक प्रॉपर्टीज ऑफ कॉन्क्रीट त्यामध्ये फर्स्ट इलेस्टिसिटी सेकंड श्रिंकेज एक्सप्लेन केला आहे आपण. त्यानंतर हे पहा फॅक्टर्स अफेक्टिंग ऑफ श्रिंकेज. श्रिंकेजचे फॅक्टर काय काय तर फर्स्ट आहे वॉटर सिमेंट रेशो. वॉटर सिमेंट रेशो कसा वापरायचा फॅक्टर्स अफेक्टिंग ऑफ श्रिंकेज. फर्स्ट वॉटर सिमेंट रेशो. पाहू श्रिंकेज ऑफ कॉन्क्रीट इज इन्क्रीज विथ ग्रेटर वॉटर सिमेंट रेशो. जर आपलं कॉन्क्रीटचं श्रिंकेज वापरायचं असेल तर ग्रेटर वॉटर सिमेंट रेशो आपण जर जास्त वॉटर सिमेंट रेशो वापरला तर आपल्याला कॉन्क्रीटचं श्रिंकेज काय वाढताना दिसतं. श्रिंकेज ऑफ कॉन्क्रीट इज इन्क्रीज विथ ग्रेटर वॉटर सिमेंट रेशोज. सेकंड आहे सिमेंट कॉन्टेंट. सिमेंट कॉन्टेंट काय ग्रेटर सिमेंट कॉन्टेंट इन्क्रीज श्रिंकेज. जर आपण जास्त सिमेंट कॉन्टेंट वापरलं तर आपलं श्रिंकेज काय होऊ शकतं इन्क्रीज होऊ शकतं. म्हणजे सिमेंट कॉन्टेंट कसं कमी वापरायचं. ग्रेटर सिमेंट कॉन्टेंट इन्क्रीज श्रिंकेज. And third टेम्परेचर. टेम्परेचर कसं पाहिजे इफ द टेम्परेचर ऑफ कॉन्क्रीट इज अबव अ फ्रीजिंग पॉईंट. जर आपलं टेम्परेचर जर ते अबव द फ्रीजिंग पॉईंटपेक्षा जास्त असेल अँड कूल कॉन्क्रीटिंग गिव्ज बेटर अल्टिमेट स्ट्रेंथ अँड ड्युरेबिलिटी अँड लेस श्रिंकेज. म्हणजेच काय फ्रीजिंग पॉईंट अँड कूल कॉन्क्रीटिंग गिव्ज बेटर अल्टिमेट स्ट्रेंथ. जर आपली चांगली अल्टिमेट स्ट्रेंथ जर आली अँड ड्युरेबिलिटी ऑफ लेस श्रिंकेज. जर ड्युरेबिलिटी चांगली असेल तर आपलं काय श्रिंकेजही कमी होऊ शकतं. If the temperature of concrete
is above the freezing point. Cool concreting gives better ultimate strength and durability, less shrinkage. त्यानंतर नेक्स्ट आहे क्युरिंग. क्युरिंग कशा प्रकारे केली पाहिजे? प्रॉपर क्युरिंग रिड्यूस श्रिंकेज. जर आपण प्रॉपर क्युरिंग केली कॉन्क्रीटची तर आपलं काय रिड्यूस होऊ शकतं, श्रिंकेज कमी होऊ शकतो. त्यानंतर नेक्स्ट आहे रिलेटिव्ह ह्युमिडिटी इन द ॲटमॉस्फिअर इफेक्ट्स द श्रिंकेज. देअरफॉर श्रिंकेज विल बी लेस वेन ह्युमिडिटी विल बी मोर. म्हणजे काय रिलेटिव्ह ह्युमिडिटी जर असेल ती आपल्या ॲटमॉस्फिअर इफेक्ट्स जे श्रिंकेजची, तर काय होऊ शकतं श्रिंकेज विल बी लेस. श्रिंकेज काय होऊ शकतं कमी होऊ शकतं. व्हेन ह्युमिडिटी विल बी लेस. ह्युमिडिटी वाढू शकते आणि श्रिंकेज कमी होऊ शकतं. देन द नेक्स्ट आहे रॅपिड ड्राईंग कॉसेस मोर श्रिंकेज. जर आपण फास्टली जर ड्राईंग केली तर त्यामुळे पण आपलं श्रिंकेज जास्त प्रमाणात होऊ शकतं. रॅपिड ड्राईंग कॉसेस मोर श्रिंकेज. त्यानंतर नेक्स्ट आहे 7 वॉटर सॅच्युरेटेड ॲग्रिगेट्स प्रॉपरली डिझाईन कॉन्क्रीट. जर आपण वॉटर सॅच्युरेटेड ॲग्रिगेट्स आणि प्रॉपरली डिझाईन कॉन्क्रीट केलं तर मॉइस्ट अँड कूल कंडिशनमध्ये ते ऑफ प्लॅनिंग रिड्यूस द श्रिंकेज. आपलं त्या प्लॅनिंगनुसार श्रिंकेज हे कमी प्रमाणात होऊ शकतं. म्हणजे काय वॉटर सॅच्युरेटेड ॲग्रिगेट्स आणि प्रॉपरली डिझाईन कॉन्क्रीट जर आपण केलं मॉइस्ट अँड कूल कंडिशनमध्ये तर आपलं श्रिंकेज हे कमी प्रमाणात होऊ शकतं. हे झाले 7 पॉईंट्स फॅक्टर्स अफेक्टिंग ऑफ श्रिंकेजचे. फर्स्ट काय होतं वॉटर सिमेंट रेशो, सेकंड सिमेंट कॉन्टेंट, थर्ड टेम्परेचर, क्युरिंग. अशा प्रकारे आपण एक्सप्लेन केलेलं आहे. एकदा रीड करून घ्या, पुन्हा एकदा रीड करा. नंतर नेक्स्ट पॉईंट पाहू आपण क्रीप. क्रीप कॉन्क्रीटची क्रीप कशी असली पाहिजे. क्रीप व्हेन सम लोड इज अप्लाइड ऑन स्ट्रक्चर. काही लोड अप्लाय केला आपण स्ट्रक्चरवर. डिफॉर्मेशन एक्झिस्ट बट डिफॉर्मेशन केसेस व्हेन दिस लोड इज रिमूव्ड. जर आपण काही प्रमाणात जर लोड अप्लाय केला स्ट्रक्चरवरती तर डिफॉर्मेशन एक्झिस्ट. त्यानंतर काय होतं डिफॉर्मेशन एक्झिस्ट होतं पण बट काय होतं डिफॉर्मेशन केसेस व्हेन दिस लोड इज रिमूव्ड. तो लोड काढून टाकला जातो. इफ दिस लोड इज अप्लाइड फॉर लॉंगर पिरियड. जर तो आपण अप्लाय केला लॉंगर पिरियड जास्त वेळेसाठी जर तो लोड अप्लाय केला अँड डिफॉर्मेशन कंटिन्यूज तर ते काय होतं डिफॉर्मेशन हे कंटिन्यूज होत जातं आपलं टेक्स प्लेस अँड डज नॉट केसेस व्हेन द लोड इज रिमूव्ड. जर आपण लोड रिमूव्ह केलाच नाही तर देन दिस डिफॉर्मेशन इज नोन ॲज क्रीप. त्यालाच काय म्हटलं जातं क्रीप. रिपीट करतो डेफिनेशन. व्हेन सम लोड इज अप्लाइड ऑन स्ट्रक्चर deformation exists but this deformation cases when this load is removed. If this load is applied for longer period and deformation continues to take place and does not cases when the load is removed then this deformation is known as creep. त्या deformation ला काय म्हटलं जातं creep. पाहून घ्या डेफिनेशन. The next day, in short, the permanent strain induced in concrete due to sustained load over a long period of time is called creep. त्यानंतर नेक्स्ट डेफिनेशन पण काय इन शॉर्टमध्ये डेफिनेशन ही पहा. द परमनंट स्ट्रेन्स इंड्यूस इन कॉन्क्रीट ड्यू टू सस्टेन लोड. जो आपला परमनंट स्ट्रेन्स असतो तो इंड्यूस करतो इन कॉन्क्रीट ड्यू टू सस्टेन लोडवरती ओव्हर अ लॉंग पिरियड टाईम. जास्त लॉंग पिरियड टाईममध्ये जो आपला सबस्टेन लोड करतो. The permanent strain induced in concrete due to substrain strain over a long period time is called as creep.
इट इज ऑल्सो known ॲज प्लास्टिक फ्लो ऑर टाईम yield. त्यालाच काय म्हणतात? प्लास्टिक फ्लो म्हणतात आणि किंवा टाईम yield. याला दुसरे नाव आहेत प्लास्टिक फ्लो किंवा टाईम yield. इट इज मोर दॅन इलॅस्टिक डिफॉर्मेशन. ते काय करतं? इट इज मोर दॅन इलॅस्टिक डिफॉर्मेशन. In short, the permanent strain induced in concrete due to sustained load over a long period of time is called as creep. ही झाली शॉर्टमध्ये डेफिनेशन. त्याला दुसरं नाव काय? इट इज ऑल्सो नोन ॲज प्लास्टिक फ्लो ऑर टाईम yield. ही त्याचे दुसरे नाव. इट इज मोर दॅन इलॅस्टिक डिफॉर्मेशन. तर डिफॉर्मेशन काय असतं? इलॅस्टिक डिफॉर्मेशन हे जास्त असतं त्यामध्ये. त्यानंतर नेक्स्ट आहे सर्कमस्टन्स टेल मी लिंकिंग अँड डिसलिंकिंग ऑफ क्रीप. जे सर्कमस्टन्स असतात ते लिंकिंग अँड डिसलिंकिंग क्रीपमध्ये असतात. इट इज अंडररिजेबल इन प्रिस्ट्रेस्ड कॉन्क्रीट स्ट्रक्चर व्हेरियस डिस्क्रायबल इन RCC कॉलम्स. ते कुठे करतात? अंडररिजेबल कुठे असतात? प्रिस्ट्रेस्ड कॉन्क्रीट स्ट्रक्चरमध्ये, व्हेरियस डिझायरेबल RCC कॉलम्स अँड कंटिन्युअस बीममध्ये हे क्रीप आपल्याला पाहायला मिळू शकतं. बिकॉज इट ट्राईस ॲट द स्ट्रेस इज हायली स्ट्रेसेस अँड लेस स्ट्रेसेस पोर्शन्स. ते ट्राईस ॲट स्ट्रेसेस कुठे होतात? हायली स्ट्रेसेस अँड लेस स्ट्रेसेस पोर्शनमध्ये ते यूज होतात. रिपीट करतो पॉईंट मी. सर्कमस्टन्स टेल द लिंकिंग अँड disliking of creep. It is undesirable in pre-stressed concrete structure, whereas desirable in RCC columns and the continuous beam because it tries to adjust stresses in highly stressed and less stressed portions. And the next point आहे त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे आपला व्हाईल डिझायनिंग दिस फॅक्टर मस्ट बी टेकन इन टू कन्सिडरेशन अदरवाईज द स्ट्रक्चर विथ फॉल. म्हणजे कुठं होतं? विल डिझायनिंग. व्हाईल डिझायनिंग कशी पाहिजे आपली? दिस फॅक्टर मस्ट बी टेकन इन टू कन्सिडरेशन अदरवाईज द स्ट्रक्चर विथ फॉल. आपलं अदरवाईजचं स्ट्रक्चर कसं होऊ शकतं? फॉल होऊ शकतं. क्रीप मे बी ड्यू टू विस्कस फ्लो ऑफ सिमेंट पेस्ट. जर आपलं क्रीपचा बाय ड्यू टू कशामुळे होऊ शकतो? विस्कस फ्लो ऑफ सिमेंट वॉटर पेस्ट. जर आपल्या वॉटर सिमेंट पेस्टमध्ये जर विस्कस फ्लो जर अप्लाय झाला किंवा फ्लो ऑफ वॉटर आउट ऑफ द सिमेंट रिझल्टिंग इन्क्लोजर इन इंटरनल व्हाईट्स. किंवा काय होऊ शकतं? वॉटर आउट ऑफ द सिमेंट असतं आपलं जे ते रिझल्टिंग इन द क्लोजर ऑफ द इंटरनल व्हाईट्स. रिपीट करतो मी. वाईल डिझायनिंग दिस फॅक्टर्स मस्ट बी टेकन इन टू कन्सिडरेशन अदरवाईज द स्ट्रक्चर विल फॉल. Creep may be due to viscous flow of cement water paste or flow of water out to cement resulting in the closed internal voids. अशा प्रकारे आपण क्रीप हा पॉईंट क्लिअर केलेला आहे. त्याच्या अगोदर आपण पाहिलं श्रिंकेज आणि फर्स्ट होता आपला इलॅस्टिसिटी. तर नेक्स्ट आपण पाहूया नेक्स्ट लेक्चरला फॅक्टर्स अफेक्टिंग ऑफ क्रीप. ओके, थँक्यू.